हॅलो गाईज, मी कोमल. आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. त्यासाठी मी 1 किलो किसलेला गाजर घेतला आहे, पाव किलो साखर, अर्धा लिटर दूध, वेलची पूड, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि तूप. स्टीलची कढाई मी गरम करायला ठेवत आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करत आहे. तूप थोडंसं विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूयात. ड्रायफ्रूटचे काप ते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ. चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय झाल्यावर आपण ते काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण 1 किलो किसलेला गाजर टाकूयात आणि किसलेला हा गाजर चांगला तुपामध्ये परतून घेऊ. आणि परतून घेतल्यानंतर थोड्या वेळात आपण त्यात साखर ॲड करणार आहोत. मी या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे, सो मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता आपण त्यामध्ये 250 ग्रॅम साखर ॲड करणार आहोत आणि स्टीलची कढाई असल्यामुळे खाली चिकटण्याची शक्यता असते, सो सारखं हलवत राहायचं. आता मी त्यामध्ये साखर ॲड केली आहे आणि साखर आणि हा गाजराचा किस चांगला एकजीव होईपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचं, हलवत राहायचं. आणि तो चांगला एकजीव झाल्यानंतर आपण त्यावर झाकणही ठेवू शकतो. 10 ते 15 मिनटं तो शिजून घ्यायचा आहे आणि मग तो चांगला शिजल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा लिटर दूध ॲड करणार आहोत. आणि दूध ॲड केल्यानंतर आपण थोडीशी वेलची पूड आणि तूप पण ॲड करणार आहोत थोडं शिजल्यानंतर. आता प्लस 10 मिनटं परत त्याला आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे त्याला चांगला कलर येतो आणि तो चांगला मऊ शिजतो, घट्ट व्हायला सुरुवात होते. दूध टाकल्यामुळे त्याला चांगला मस्त असा येलो कलर आलेला आहे आणि मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे. सांगा बरं कुणाकुणाला गाजरचा हलवा आवडतो. आता मस्त थंडीचा सीझन चालू आहे, त्यामुळे मार्केटमध्ये सगळीकडे असे फ्रेश असे गाजर अवेलेबल आहेत. आता आपण त्याला मधून सारखं हलवत राहूयात आणि 10 मिनटं त्याला शिजून घेऊयात चांगलं, म्हणजे तो एकदम छान प्रकारे तयार होईल. मस्त असा गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, बाय.